पेशंट 1-1.5 तास भुलतो, पण आमच्या एकनाथ महाराज रूपी डॉक्टरनं देवाला असं भुलीचं इंजेक्शन दिलं, देव 36 वर्ष भुलला आणि त्यांचे कामं करू लागला. बरोबर आहे का नाही? 12 वर्ष नाव केशव धारण केलं, श्रीखंड्या नाव धारण केलं आणि दत्त नाव धारण केलं. दत्तात्रयाच्या रूपामध्ये निळामने देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे. 12 वर्ष चोपदारकी केली, 12 वर्ष श्रीखंड्या रूप धारण नाव धारण केलं. पाणी भरलं धुणं म्हणला रे का, केशव नाव धारण केलं, त्याही अवतारात काम केलं. म्हणजे असं एकनाथ महाराज रूपी डॉक्टरनं भगवंताला असं भुलीचं इंजेक्शन दिलं की देव 1-1.5 तास नाही तर 36 वर्ष भुलला. हे भुलीचाच प्रकार नाही का? म्हणून चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. आता संत भला कसा आहे बघा. संत आता काही संतांना तर 2दा भला पद दिले बघा नाही का. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका नाही का. पुंडलिक रायाला भला हे 2दा म्हटल्या गेलं. हे बघा, परमार्थातला भला वेगळा आणि व्यवहारातला भला वेगळा. एखाद्या व्यक्तीची आपण कामं केले संसारामध्ये, माणसं काय म्हणतात, अहो तो फार भला माणूस आहे. म्हणजे व्यवहारात आपण दुसऱ्याची कामं केले, अहो आमचं 10 वर्षाचं काम त्या माणसानं 1 मिनिटात केलं, तो फार भला माणूस आहे. हा व्यवहारातला भला. पण म्हणजे व्यवहारात दुसऱ्याची कामं केले तो माणूस भला माणूस ठरतो. पण परमार्थामध्ये याचेच कामं देवाला करतात, परिणाम तो स्वतः भला ठरतो. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका. पुंडलिक रायाला 2दा भला भला म्हटल्या गेले बघा. तसं चोखोबाराला जनाबाईने 1दा भला म्हटलं. चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. अहो काहो जनाबाई महाराज, तुम्ही म्हणता चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. चोखोबारानं देव भुलवला, पण अशी नेमकी कोणती ताकद होती, त्या ताकदीच्या बरोबर देव भुलवला? अभंगाचं 2रं चरण. भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी. जय हो. भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी. भक्त भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो हे संकटी, त्याला पावतो संकटी, त्याला पावतो, त्याला पावतो संकटी. जय श्री भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो जय हो. कटी, त्याला पावतो कटी, त्याला पावतो, त्याला पावतो कटी. भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी. वा 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 वा, जोरदार. असं वाटायला तुमच्याहून जीव ओवाळून टाकावं सगळ्याहून. टाकतो पण कीर्तन सुटल्यावर, नाही आता जीव जायचा. विठ्ठल 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 विठ्ठल.
तुम्हाला जरा झोपान जांभळ्या यायला जरा मोकळं करतो नाही का. सगळ्यांनी आपापले हातवर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभळ्या. विठोबा रखुमा एक गावा. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुम. विठोबा रखुमाई. 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 जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय 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 हो. वा वा वा. वा 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 वा. जय हो. वा वा. परत जोरदार टाळ्या वाजवा. बघा बरं म्हणलं हातानं टाळ्यान काही काही नाही तोंडाला किऱ्या जांभळ्या. विठोबा रखुमाई. अवघड आहे महाराज. काय काय असं वाटतं गिळून घेतात काय की मला. कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजेत. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादूर उठला कुठं जातं मला जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणलं हे नाही पटलं मला दुसरं सांगतो. चाय की शोभा प्याली से. चाय की शोभा प्याली से. भोजन को शोभा थाली से. बगीचों को शोभा माली से. झगड़ों की शोभा गाली से. ससुराल की शोभा साली से. और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल मुळातले संस्कार असले पाहिजे बघा. आता तुम्हाला आश्रमामुळे संस्कार लागले परमार्थाचे. नाहीतर काही काही ठिकाणी ठल नाही काहीच नाही. अवघड कार्यक्रम आहे महाराज नाही का. बरं आहे काही काही गावात बघा ते देवाचं नाव नाही काहीच नाही. एका गावात गेलो ते पती पत्नी दोघं बिचारे गेलो दर्शन घेतलं त्यांनी. तर ते चला महाराज चहा प्यायला गेलो. पती पत्नी दोघं पाया पडले. त्याचे लेकरू होतं बारकं. पड पाया महाराजच्या. तुम्हाला मी नाही पाया पडत. अरे पड महाराज हिंगोलीहून आलाय. म्हणलं मावशी कोणत्या शाळेत शिकल्या. माय महाराज मी इंग्लिश स्कूल. म्हणलं सांग बरं ये फॉर म्हणे येडी बाभोळू. आता लय अवघड किती अवघड झाला कार्यक्रम. म्हणलं अवघड झाला कार्यक्रम. पती पत्नी बिचारे दोघं पाया पडले. दोघांनी 500 दक्षिणा पण दिली बरं का. उग केला इशारा जाता जाता. हे बघा भागाभागातली पद्धत आहे. इकडची पद्धत मला माहिती नाही का. आता अर्धा पुरा असल्यामुळे अर्धी तरी नोट देते नाही का. बरोबर 500 म्हण 250 बरोबर आहे का. आमच्या भागात अशी पद्धत आहे. कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे अशी पद्धत आहे आमच्या इकडे. तुमच्याकडे नाही का पद्धत. आजपासून चालू करा चांगली पद्धत आहे. आता माता मावल्या मला माहिती आहे तुम्ही काही आणलं नाही पण काळजी करू नका. मी सोनं चांदी म्हणे काही तसं काय अडचण नाही. ते मी तिकडे बारामतीला गेलतो आणि एका आजीला इतकं कीर्तन आवडलं तिने 1.5-2 लाखाचा नेकलेस घेतला माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली. आमचे नागेसापा सराफ हिंगोलीचे व्यापारी सोन्याचे. म्हणलं आप्पा बघा बरं किती गेले होते. म्हणले महाराज म्हणलं म्हणलं गेलतो मी देळूबला. अरे म्हणला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसं पती पत्नी दोघं पाया पडले पण लेकरं पाया पडतात का. त्याची आई म्हणली पड पाया महाराजच्या. ते म्हणला मी अरे पड. इकडून तिकडून त्याच्या आईनं आणला दंदिशी बोला पुंडलिका. आणि पप्पा गेले ड्युटीवर. मम्मी गेली स्वयंपाक घरात. आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदारीने बघा आत्ता हनते म्हणलं आपल्याला. माझ्याकडे लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद म्हणलो बंडू तू बोल न कर म्हटला. तू जर माझं 9 वाजल्यापासून पटत नाही मला आता हनते आपल्याला. तेवढं नाही थांबलं महाराज. त्याने एवढा दगड उचलला. म्हणलं आज आपली पुण्यतिथीच झाली आता इथं. म्हणलं मावशी त्याला काय सांगा. माय महाराज ते तसंच आहे बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्याला बोलवले आमच्या वांड्यानं मरस्तोर हाणली. आता मला काय हेल्मेट घालून येऊ. विठ्ठल विठ्ठल गेल्या का झोपा. असं लागते बरोबर आहे का नाही. असं म्हणलं की मजा येते जरा. अभंगावर म्हणलं की अवघड कार्यक्रम आहे. काय करता महाराज. बरे बा पण काही काही माणसं बघा कोण्या देवाचं सांगा कोण्या भूताचं सांगा. काही माणसं नुसती अशी. एका गावात इमानदारी नो एका गावात कीर्तनाला गेलो. पुढं बसलं हसना रडना. म्हटलं कीर्तन फेल गेलं आपलं. पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिर निघलं. आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. आणि पुन्हा मस्त मांडोल व्हायचं नाही का. मला वाटलं अरे याच्याकडे बघून कीर्तन सगळं कीर्तन फेर गेलं. आणि कीर्तन सुटल्यावर
कीर्तन सुटल्यावर माझ्या गाडीकडे गेलो, 2 जण गाडीचे काच खाली हसू लागले. म्हणलं काय झालं हसायला? म्हणले महाराज तुमच्या कीर्तनातला जोक आता कळला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. गेल्या का झोपा? आता ऐका चिंतन नाही का. हे बघा कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. हे नावीला जण हसवून लागतं बरोबर का. झोपा फ्रेश झाल्या बघा. की आता मी 3 गुरुकडे शिकलो. गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष होतो. गुरुवर्य शंकरजी महाराज पंचा गुरुजीकडे 5 वर्ष. पण आपल्या आवाजामुळे शिक्का लागला आपल्या नावावर ढोक महाराजाचा. म्हणून ढोक महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. हे 2 तास गणितच आहे महाराज. आणि लाड गुरुजीच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाच्या एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. तुम्ही अभंग सोडवा आणि नंतर काही धिंगाणा घाला, पण अभंग सुटला पाहिजे. बरोबर आहे का नाही. अभंग म्हणजे कीर्तनकाराचा प्राण असला पाहिजे. आता तुम्हाला येऊ द्या झोपा, पण देवाचं म्हणल्यावर झोप नाही कुणाला येते महाराज. कीर्तनकाराला झोपा येतात. एक तर झोपलं कीर्तनात विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती आहे ज्याची मोठी. का हो जनाबाई महाराज तुम्ही म्हणता चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. देव भुलवला पण कशाच्या बळावर भुलवला? भक्तीच्या बळावर. भक्ती आहे ज्याची मोठी. आता मोठी भक्ती आणि लहान भक्ती हे बघा. नामस्मरण ही सर्वात मोठी भक्ती आहे. नामस्मरणा इतकी मोठी भक्ती जगात कोणतीच नाही. अनेक प्रमाणित बघा नाही का. भक्ती आहे ज्याची मोठी आणि काय परिणाम काय फायदा काय तर त्याला पावतो संकटी. चोखोबाराने नामस्मरण विठ्ठलाची इतकी नामस्मरण भक्ती केली. भक्ती आहे ज्याची मोठी फायदा काय त्याला पावतो संकटी. संकटामध्ये देव धावून येतो नाही का. कशा देव 2दा धावून आला चोखोबारा करता. मी सुरुवातीला एक उदाहरण सांगून गेलो की ज्यावेळेस शिवळ पांडुरंगानं धरली बघा बैल उधळले होते त्यावेळेस देव धावून आला. आणि ज्यावेळेस सगळ्यांना ते उदाहरण माहिती आहे बघा. सर्वांगाचे कान करून आहे का उदाहरण. सगळ्यांना पाठ आहे उदाहरण. ज्यावेळेस चोखोबाराची पत्नी सोयराबाई 9 महिने पूर्ण झाले, 9 दिवसावर बाळंतपण आलं आणि चोखोबाराला सोयराबाई म्हटल्या महाराज अहो 9 दिवसावर बाळंतपण आलंय, काही सामुग्री जुळवाजुळव करा. चोखोबाराला वाटतं काय डोक्याला कटकट लावते. आणि चोखोबाराय न पुस्ताची गेला बहिणीची या गावा आनंदे केशवा आळवीत. भगवंताचं भजन करत निर्मला बाईकडे गेला मेहुणपुऱ्याला. आणि 1 महिना बहिणीच्या गावामध्ये चोखोबाराय राहिले. आणि इकडे झालं काय पण आनंदे केशव आळवी तसं नाही गेले. न पुस्ताची गेला बहिणीची या गावा पण आनंदे केशव आळवीत. भगवंताचं भजन करत करत गेले. परिणाम झाला काय इकडे 9 दिवस 9 महिने पूर्ण होऊन गेले. बाळांत व्यथा चालू झाली सोयराबाईला. सोयराबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. माझ्या पतीला मी विनाकारण बोलले, आता माझं कसं, आता माझं कसं. मग सोयराबाईनं दार बंद केलं आणि गडबडा गडबडा लोळू लागली. बाळंत व्यथा चालू झाल्या. आणि मग सोयराबाईनं पांडुरंगाला प्रार्थना केली, पांडुरंगा अहो रात्रंदिवस माझ्या मालकानं तुमचं भजन केलं आणि आज माझे मालक जवळ नाही, आता माझं कसं देवा. असं म्हटल्याच्या नंतर दारावर थाप मारली आणि आवाज आला. चोखोबाची बहीण झाला सारंगदार. चोखोबाची बहीण झाला सारंगदार. चोखोबाची बहीण झाला सारंगदार. चोखोबाची बहीण झाला सारंगधार. 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 वैनी उघडादार हा कमारी. वैनी उघडादार हा कमारी. वैनी उघडादार
हाका मारी वहिनी उघडादार हाका मारी वहिनी उघडादार हाका मारी वहिनी उघडादार हाका मारी वहिनी उघडादार हाका मारी वहिनी उघडादार हाका मारी चुकमाची महिना झाला झालंगणार वहिनी उघडादार हाका मारी जय श्रीराम. सुखोबाची बहीण झाला जालंगदार वहिनी उघडादार हका मारे हका मारे हका मारी वहिनी उघडा जोरदार बघा. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हाका मारे. वहिनी दार उघडा म्हटल्याच्या नंतर सोयराबाईला आनंद झाला. तुम्ही आल्या, मला तर वाटतं तुम्हाला देवाने धाडलं. अरे देवाने धाडलं नाही, देवच साक्षात आला होता. आणि मग बाळणपण केलं. विटेवरच्या मालकानं चोखोबाराच्या पत्नीचं बाळणपण केलं. 1 महिना देव तिथं थांबला आणि मग मुलाचं नावही कर्ममेळा ठेवण्यात आलं. गावानं साखर वाटली, अन्नदान केलं नाही का निर्मलेनं. पण झालं काय, इकडे खऱ्या बहिणीकडे चोखोबाराय 1 महिना बहिणीच्या घरी थांबली. 1 महिन्यानंतर आठवण आली पत्नीची. अगं निर्मलाबाई, काय दादा, 9 दिवसावर बाळणपण आलं होतं, सामग्रीची जुळवाजुळव करा. मला वाटलं काय कटकट लावते डोक्याला, मी इकडं आलो, आता तिचं काय झालं असेल. दादा तुम्ही अगोदर निघा. आणि मग खऱ्या बहिणीनं चोखोबाराच्या निर्मलेनं ती सामुग्री दिली, काही शिदोरी दिली. दादा ही शिदोरी सोबत घेऊन जा. आणि चोखोबाराय निघाले. हे कळालं त्या पांडुरंगाला. निर्मलेच्या रूपात असणारा पांडुरंग परमात्मा म्हणतो, वहिनी आता मी येते बर का. अहो जाऊ नका, काही साडी चोळी करू द्या, नाहीतर मालक मला रागावतील. नाही का, वनमाळी आता तो मला, आता याचा कोण मालक आहे, जगाचा बाप पांडुरंग परमात्मा. न लगे वनमाळी बोलतसे देव म्हणतो, साडी चोळीची गरज नाही मला. अहो पण माझे पती रागावतील. नाही, पण मला आता जावं लागल, माझ्या पतीनं मला बोलवले. आता याचा कोण पती, हा जगाचा पती आहे बघा, याचा कोण पती असणार आहे. नाही वहिनी मी आता येते. कारण की तिला भीती होती पांडुरंगाला, आता माझा चोखोबार आहे, आता आपलं पितळ उघडं पडतं. मग परिणाम चोखोबारायांचा गावामध्ये प्रवेश झाला आणि इकडं परवानगी मागितली. वहिनी मी आता येते. आनंदात 1 महिना कसा गेला कळालं नाही. आणि मग विटेवरचा पांडुरंगानं सोयराबाईला नमस्कार केला आणि तो निर्मलेच्या रूपातला पांडुरंग परमात्मा परत विटेवर उभा राहिला. चोखोबाराय आले आणि चोखोबाराय आल्याच्या नंतर सोयराबाईने जो कर्ममेळा होता चोखोबाराच्या हातामध्ये टेकवला, साष्टांग दंडवत घातला चोखोबाराला. कोणाच सांगतो, चोखोबाराचं सांगतो. हे जर प्रकरण 2024-25 घडलं असतं, बायको बाळणपणाच्या टायमात हा बहादर जर बाहेर गावी गेला असता आणि 1 महिन्यानंतर घरी आला असता, तर किती स्वागत समित्या उपस्थित झाल्या असत्या. तिकडच काळ तोंड कर, काळ तोंडिया. बरोबर आहे का? हे तरी मी चांगल्या भाषेत सांगायला, याच्या पुढचं म्हणलं असते एखादी बिचारी. बरोबर आहे का नाही? पण ती चोखोबाराची पत्नी होती. कर्ममेळा हातात दिला, पतीचं दर्शन घेतलं. पती मालक, अहो काहीतरी वेळाचा अवधी गेला, तुमची बहीण आत्ता या रस्त्यानं गेली. म्हणजे अहो 1 महिना तुमची बहीण इथं होती, तिनं माझं बाळणपण केलं. का ग सोयरे,
बाळांपणामध्ये तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? म्हणजे आगामी 1 महिना मी माझ्या बहिणीच्या घरी होतो, मेहुणपुऱ्याला निर्मलेच्या घरी, आणि तू म्हणते माझी बहीण. अहो मला विचारा तुम्ही गावातल्या महिलांना. मग महिला म्हणतात, अरे चोखोबा, 1 महिना तुझी बहीण निर्मला इथं होती, तिनं बाळणपण केलं, बारसं केलं मुलं. अरे गावाला साखर वाटली, अन्नदान केलं तुझ्या बहिणीनं, काय थाटात तो बारशाचा कार्यक्रम केला. चोखोबा राय म्हणतात पत्नीला, म्हणले अगं 1 महिना आम्ही माझ्या बहिणीच्या घरी होतो. चोखोबा रायच्या डोळ्याला धारा लागल्या. कळालं चोखोबा रायला. चोखोबा राय म्हणतात, सोयरे अगं तुम्ही सगळे मला म्हणता की 1 महिना माझी बहीण इथं बाळणपणाला होती. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, 1 महिना मी माझ्या निर्मलेच्या बहिणीच्या घरी होतो, आणि तुम्ही म्हणता माझी बहीण इथं बाळणपण केली. अगं सोयरे, तो दुसरा कोणी नसून तो विटेवरचा पांडुरंग परमात्मा, त्यानं तुझं बाळणपण केलं. विटेवरच्या मालकानं माझी जागा भरून काढली. अगं माझ्या बहिणीचं रूप धारण केलं आणि तुझं बाळणपण केलं. डोळ्याला धारा लागल्या चोखोबा रायाच्या, सोयराबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. मालक, अहो असं नेमकं काय पुण्य? तुम्ही तर त्या विठ्ठलाचं भजन करायचे. मी म्हटलं काय त्या विठ्ठल विठ्ठल करता, सत्यानाश केला पांडुरंगा.